आजकाल म्हणजे तुम्ही बघाल की सोशल मीडियावरती कुठेतरी एखाद्या गावामध्ये बसलेल्या मुलीला बाईला त्यांना काहीतरी गाणं बघितलं आणि मग ते हो, खरी आणि गोष्ट आहे. त्यांना डायरेक्ट बोलवलं स्टुडिओमध्ये हो. आणि जी बिचारी पोरं तुमच्या स्टुडिओ बाहेर तू चपला झिजून गेली परत त्यांना तुम्ही उभं पण नाही केलं. मी पूर्ण फिल्म केली ॲज अन ऍक्टर. हो, कुठची फिल्म हिंदी केली? फिल्म केली. लॉटरी त्या फिल्मचं नाव होतं. हा. 2006 मध्ये मी शूट करायला चालू केलं आणि आयडल झाल्यानंतर माझ्याकडे खूप मोठे मोठे डिरेक्टर्स आले. तुम्हाला हा. विश्वास नाही बसणार. मी ऑफ कॅमेरा नाव सांगेन त्यांचं. हा. पण खूप मोठे मोठे डिरेक्टर्स त्यांचे प्रोजेक्ट घेऊन आले की मग हा आला कुठे की माशी शिंकली? ते कारण त्यावेळेला सगळंच आमच्या हातात काहीच नव्हतं. कलाकारांना जागा कुठे आहे? आजही नाही. मी एवढी वर्ष एवढं सगळं नाव करूनही मराठीमध्ये माझं सगळ्यात मोठं गाणं सरसुखाची 2013 मध्ये आलेलं. गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना पुलकीचा हूल तू इतके कळू दे थांबना गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना तोल माझा सावरू दे थांबना थांबना थांबना. वा. तर आता हे गाणं 2013 मध्ये मी गायलेलं. हा. त्याच्यानंतर मला मराठी गाणं आत्ता मिळालं बिग बॉस नंतर. सिंगर्स खूप जास्त प्रॉब्लेम्समध्ये असतात आणि त्यांचं एवढं सर्वायवलचा एवढा इश्यू आहे ना. आणि म्हणजे मी आत्ता नवीन जनरेशन पण बघतो आणि खूप माझे चांगलं आता नवीन यंगर जनरेशन माझ्या आधीचे लोक नंतरचे लोक आणि रियालिटी शोज करून आता करतायत ठीकठाक मराठीमध्ये काम करतायत. पण त्यांना पण मी म्हटलं होतं नाही दादा सिंगिंगमध्ये एवढं कॉम्पिटिशन आहे आणि ते पूर्ण आयुष्यभर राहतं एक सिंगरच्या. त्यामुळे इट इज डिफिकल्ट टू एकदम एका पॉइंटवर येणं. पण आहे हे हे सिंगर असोसिएशन म्हणूया आपण किंवा सिंगर फेटर्निटीज मध्ये नेहमी राहणार हा प्रॉब्लेम आहेच. आहे. कारण आता खूप सिंगर्सना चान्स मिळतो, अनेक हो ठिकाणी त्यांना गायला मिळतं, खूप हो एक्सपोजर आहे. हो पण त्या मनाने ते पुढे जाऊ शकत नाहीत. म्हणजे हो त्या तुझ्यानंतर झालेले इंडियन आयडॉल आहे, तर हो बघितलं तर ते ऑर्केस्ट्रात गाताना दिसतायत. त्यांच्या नावाचं हो एकही गाणं कुठे ऐकलं नाही. हो. खूप कमी, खूप कमी. तर कधी कधी मला मला वाटतं मुलांचा पण प्रॉब्लेम मुलांना पण हे कळलं पाहिजे की आपण फक्त खूप मुलं काय करतात की पैशामागे पळायला लागतात. मग जसा शो संपतो मग ते शोज लगेच त्यांना मध्येच त्यांना ऑर्केस्ट्रामध्ये मग चान्स त्यांना मिळतात. ते हो. शोज करायला लागतात आणि मोठे मोठे शोज होत असतात. लाखोंमध्ये पैसे येत असतात. आता नवीन मुलगा जो घरी बसला बेरोजगार होता आणि गाणं शिकतोय त्याला अचानक लाखो येतात वर्षाचे करोडो करोडो मध्ये पैसे जमा होतात. मग ते बोलतात की हे जाऊ चांगलं देत. आयुष्य हो. आहे. 5 वर्ष 6 वर्ष ते त्याच्यातच राहतात. पण सायमल्टेनियसली त्यांनी सतत हा विचार केला पाहिजे की कसं मला भले ती भिंत जरी जास्त कठीण असेल आणि कणखर असेल आणि मुद्दा हे असेल तरी पण ती कशी तोडता येईल त्याच्याबद्दल त्याच्यावरती काम करत राहावं लागेल. आजकाल म्हणजे तुम्ही बघाल की सोशल मीडियावरती कुठेतरी एखाद्या गावामध्ये बसलेल्या मुलीला बाईला त्यांना काहीतरी गाणं बघितलं आणि मग ते हो, खरी आणि गोष्ट आहे. त्यांना डायरेक्ट बोलवलं स्टुडिओमध्ये हो. आणि जी बिचारी पोरं तुमच्या स्टुडिओ बाहेर तू चपला झिजून गेली परत त्यांना तुम्ही उभं पण नाही केलं आणि आज तुम्हाला का का होत आहे. कारण एक तर नशीब आहे आणि दुसरं म्हणजे तेच की तुम्हाला व्ह्यूज मिळतात. तुमचं एक हे होतं. तर हे सगळीकडेच आहे. दॅट इज इट्स आता व्हेरी पण नशीबच्या पुढे काय नाही. आता आपण रियालिटी शोच्या बद्दल बोलतोच आहोत. हम्म. तर तू अजून एक रियालिटी शो गाजवलास, तो म्हणजे बिग बॉस. हो. तर त्याच्याविषयी सांग. त्याचा मराठी अनुभव काय होता? मराठी बिग बॉस मध्ये खूप चांगला अनुभव होता. मी खूप ऍक्च्युली जसं मी म्हटलं की माझा एक नेचर पण नाहीये. पण एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स एवढ्या वर्ष काय काय काम केलंय माहिती आहे टेलिव्हिजन कसं आहे. त्यामुळे ज्या वेळेला बिग बॉस मराठीचं मला बोलावणं आलं पण पहिल्यांदा तर मी स्केप्टिकलच होतो की मी करायला पाहिजे. 4th सीझनचं पण इन्व्हिटेशन होतं. पण मी तो केला नाही. मी म्हटलं की मला नाही जमणार आणि ह्या वेळेला माझा टाइम पण होता कारण पावसाळी टाइम होता तो. बरोबर. तर हा. मी म्हटलं ठीक आहे करू शकतो. आणि ज्या वेळेला घरामध्ये जाऊन लोकांबरोबर वागणुकी आहेत आणि ज्या गोष्टी आहेत स्वतःला माहिती होतं की हे करत राहायचं आहे आणि हे किती चांगलं करू शकतो हे प्रयत्न करत राहायचे. कारण त्याचा देर इज नो बॅरिकेड देर इज नो बाउंड्री की इतकं चांगलं आहे
इतकं चांगलं नाही. 90% 100 असं काही नाही. आपल्याला प्रयत्न करणं हेच हातातलं. आणि देवाच्या कृपेने लोकांनी पण तेवढाच चांगला प्रतिसाद दिला. पण असं काय असतं का रे? कारण बाहेर हं. आम्ही जेव्हा प्रेक्षक म्हणून पाहतो, हं. नाही नाही हे सगळं ठरलेलंच आहे, यांनाच हां. घालवायचंय त्यांना आणि यांनाच जिंकवायचंय. हो. असं काय लोकांची जिकडे सिंपथी क्रिएट केली जाते एखाद्या हो. व्यक्तीच्या बद्दल खूप हो. सांगून आणि अनपेक्षित हं. एखादी व्यक्ती खूप छान खेळत असते, पण त्यांना हो. न घेता कुठला तरी गावचा एखादा हो. विचित्र व्यक्तीला निवडलं जातं. हे सगळं प्लॅन्ड असतं का? असं तुम्हाला प्लेयर्सना वाटायचं नाही? पहिले तर ह्याच्यामध्ये 2च गोष्टी परत अगेन मी म्हणेन 2च पॉइंट ऑफ व्ह्यूज आहेत. एक तर पॉइंट ऑफ व्ह्यू हा सरळ आहे, की बघा आता हा समाजच असा आहे. ज्यांनी लोकांनी भगवान राम आणि माता सीताला नाही सोडलंय. परसेप्शन बनवण्यामध्ये आहे ना. आणि आपलं परसेप्शन तेव्हापासून लोक म्हणजे त्या मोठ्या लोकांवरती थोपतच आली आहे जनता. तर ते नेहमीच राहिलं आहे. ज्या वेळेला इंडियन आयडल पण झालं, मला अजूनही आठवतं, माझ्या शाळेमध्ये कार्यक्रम होता एका आणि एक मुलगी एक पोस्टर घेऊन आलेली, द शो इज रिग्ड म्हणून, की हा शो खोटा आहे. बरोबर. असं असा एक पोस्टर घेऊन आलेली. हा. आणि तिला ते माहितीच नव्हतं रिग्डचा अर्थ काय आहे. म्हणजे कोणीतरी बनवून तिच्या हातात नाही, दिलं नाही. होतं. ते एक मॅगझिनचं पोस्टर होतं. ओ, मॅगझिनचं कव्हर पेज होतं. ते ओके. एका मॅगझिनने हे छापलेलं, की शो मध्ये काय खरं होत नाही. आता त्यांनी काय एक एक ते म्हणतात ना ते, काय ते शगुफा, एक शगुफा सोडला. त्यांना आपली न्यूज चालवण्यासाठी एक शगुफा सोडावा काहीतरी लागतो. लागतं. तर ते त्यांनी सोडलं. मग ती मोठी झाली, ती गोष्ट मोठी झाली, की ते शगुफावरतीच चालते गोष्ट. त्यामुळे हे कल्चर नेहमीच राहिलेलं आहे. त्यामुळे लोकांना म्हणजे आपण असं म्हणू शकतो, की ह्या गोष्टीमध्ये जर तशा गोष्टी आहेत तरी त्या, मी जसं म्हटलं 2 पॉइंट ऑफ व्ह्यू आहेत. एक पॉइंट ऑफ व्ह्यू माझा आहे आणि एक पॉइंट ऑफ व्ह्यू बाहेरून येणार आहे. जो आहे, की बाबा हे सगळं असंच चालतं. आता IPL वरती पण लोकं डाऊट घेतात. वर्ल्ड कप जिंकल्यावरती पण म्हणतात, की अरे आपलेच लोकं BCCI, ICICI आपलंच आहे, ICC पण आपलंच आहे, म्हणूनच आपण वर्ल्ड कप. तर लोकांना बोलायला खूपशा गोष्टी आहेत, यु नो, आणि खूपशे रिझन सांगू शकतात. तर तर तो एक पॉइंट ऑफ व्ह्यू नेहमी राहणार. पण ॲज अन आर्टिस्ट मी हे बघतो, की मला माझंच काम करत राहायचं. आणि मला मी ह्या जर घरामध्ये आहे, तर मी तो पॉइंट ऑफ व्ह्यू घेऊन मी माझं पुढची जर्नी नाही कंप्लीट करू शकत. जरी बरोबर. असेल, मला माहिती नाही आहे की नाही, जरी असलं हं. तरी मी जर माझ्या व्यवसायात, माझ्या कामामध्ये प्रामाणिक नाही राहिलो आणि मी जर हे म्हणत राहिलो, की अरे इथं सगळं रिग्ड आहे किंवा खोटं आहे किंवा स्क्रिप्टेड आहे, तर मी माझं 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 चांगलंपण, माझ्या चांगल्या गोष्टी, माझे चांगल्या विचार जो आहे तो लोकांसमोर ठेवूच शकणार नाही. माझं चांगलं गाणं म्हणा, ते मी लोकांसमोर ठेवूच शकणार नाही. मी जरी बिग बॉस मराठी जरी हरलो असेल, जरी मी सेकंड आलो, तरी लोकांना आज माझी इमेज आठवते. तू कंटेस्टंट, छान फेलो सभ्यतेने कंटेस्टंट. राहत होतास. हो, शांततेने भांडणं मिटवत होतास. हो. मी माझं काम व्यवस्थित करून आलो. त्यामुळे लोकांना माझं काम आणि मी आठवतो. जर मी ह्याच दूषित विचारात राहिलो असतो, की अरे हे तर रिग्ड आहे आणि खोटंच आहे आणि तर मी माझा रस्ता सोडला असता. आणि हे खूप त्याच्यापासून करतात काही लोकं. शिकायला मिळालं का तुला? मी खूप मोठी गोष्ट एक शिकलो, जी मी माझ्या आयुष्यात ह्याच्या आधी वापरली नव्हती. मी नेहमी असं म्हणायचो आणि मला आजही माझ्या बोलण्यात तुम्हाला जाणवलं असेल, की ठीक आहे, जे काय होतंय ते चांगलं आहे आणि बस आपण आपला रस्ता पकडून चालत राहायला पाहिजे. पण बिग बॉसनी मला हे शिकवलं, की नाही, तुमची जी गोष्ट आहे ना, तुम्हाला रेटून समोर ठेवावी लागते. तुमचे जे विचार आहेत, तुमची इच्छा आहे, तुम्हाला जे करायचंय, ते जर तुम्ही फोर्सफुली आणि ते तुम्ही तेवढ्याच तत्परतेने नाही जर केलं, तर ती गोष्ट कधीच कंप्लीट होणार नाही. ती अर्धवट राहणार. जर तुम्ही खरे आहात, तर तुम्ही हे म्हणू नका, की मी खरा आहे बाबा, मी खरा आहे ना, मी बस नाही. तुम्हाला तुमचं खरेपण दाखवावंच लागणार. दाखवावे. असं आहे. आता या तुझ्या सगळ्या जर्नीमध्ये हं. तुला कधी यश मिळालंय? म्हणजे हो. प्रत्येकालाच, तुलाच असं नाही, जेव्हा यश अपयश येतं, तर तुला असं कधी यश अपयश आलंय का? आणि जर हो. अपयश कधी आलेलं असेल, हो. तर तू त्याच्यावर कशी मात केलीयस? अपयश खूप आलंय आज. म्हणजे अपयश मी कधी हा वर्ड यूज करत नाही माझ्या स्वतःच्या कोणत्याही कामासाठी. छान, मी छान. नेहमी असं म्हणतो, की एखादा सेटबॅक असेल किंवा एखादा
पाठी राहिलो असेल, पण मला निगेटिव्ह वर्ड्स माझ्या स्वतःबद्दल किंवा गोष्टींबद्दल यूज करायला आवडतच नाही. त्यामुळे मी माझं केलेलं काम मी म्हणेन, मला ह्याच्यामधून ₹2 मिळाले, एखाद्यामधून 2 लाख मिळाले. पण मी म्हणेन मला मिळाले ₹2. मी असं कधीच नाही म्हणणार की मला नाही, तेवढे नाही तसं मी मिळाले. म्हणत नाहीये, पैशाचा हिशोब हो, नाही, नाही. नाही, नाही. मी तुम्हाला परंतु तुला तेच असं वाटतं हां. का, अरे हे गाणं मला मिळायला पाहिजे होतं, हो, हे हो. मला का नाही मिळालं, मी जास्तीत छान म्हणू शकलो असतो, हो. किंवा हा चान्स माझ्याकडून का गेला, हो, हे तेच. असं जे कधी वाटलंय का हं. तुला? नाही, असं तर प्रत्येक गाण्याबद्दल आहे. प्रत्येक अपॉर्च्युनिटी बद्दल आहे. कारण प्रत्येक अपॉर्च्युनिटी असं वाटतं की हे आता एखादी फिल्म लाईक धुरंधर जशी फिल्म हा. असं वाटणं मला स्वाभाविक आहे की अरे मला पण ह्या फिल्ममध्ये एखादं गाणं मिळालं असतं तर मजा आली असती. मला गायला आवडलं असतं. यु नो की आणि ती नुसतं गाणंच तुझा अजून एक शौक आहे, हं. अभिनय करणं. हां. कारण तुम्ही ती छोटीशी झलक बघितली होती आम्ही सीआयडी मध्ये. मी पूर्ण फिल्म केली ॲज अन ॲक्टर. हो, कुठची फिल्म हिंदी केली? फिल्म केली. लॉटरी त्या फिल्मचं नाव होतं. हा. 2006 मध्ये मी शूट करायला चालू केलं आणि आयडल झाल्यानंतर माझ्याकडे खूप मोठे-मोठे डायरेक्टर्स आले. तुम्हाला हा. विश्वास नाही बसणार. मी ऑफ कॅमेरा नाव सांगेन त्यांचं. हा. पण खूप मोठे-मोठे डायरेक्टर्स त्यांचे प्रोजेक्ट घेऊन आले, की हा मग आला कुठे माशी शिंकली? ते कारण त्यावेळेला सगळंच आमच्या हातात काहीच नव्हतं. हो. दुसरे लोकं आमचं सगळे कंट्रोल त्यांच्या हातात होतं. कॉन्ट्रॅक्ट होते का कॉन्ट्रॅक्ट्स कोणाबरोबर? होते हा. आणि काय कित्येक गोष्ट काय आहे ना, आता तुम्हाला एक फिल्म माझ्यावर करायची आहे. तुम्ही आलात म्हणजे डेफिनेटली याच्या पुढे आपण करूच. नाही, नाही. पुढच्या आयुष्यात आम्ही जास्त चांगल्या पद्धतीने काम करू. बट सांगायचं तात्पर्य म्हणजे गोष्ट ही की माझ्यापर्यंत नाही पोचायचं त्या गोष्टी. हो. आणि अचानक असं झालं, तो माणूस मला एकदा फ्लाईटमध्ये भेटला. एवढा मोठा डायरेक्टर आणि आम्ही एकत्र बसून चाललोय आणि तो म्हणाला की अरे मी तुझ्या फलाना त्या मॅनेजरकडे आलेलो आणि आम्ही त्याला विचारलं की मला अभिजित सावंत पाहिजे, मला फिल्म करायची आहे. तो म्हणाला मला एवढे एवढे पैसे दे तर मी त्याला मला जायला देईन. अगदी हा अनुभव आलाय. हो. माझी एक फिल्म होती, आरोही गोष्ट तिघांची. अच्छा. त्याच्यात मी केतकी माटेगावकरला ब्रेक दिला होता. ती पण सिंगर. सारेगमप मध्ये काय ती फायनल पर्यंत आली होती. माझ्या अख्ख्या सिनेमात मेजर रोल तिचा होता आणि मी तिला ₹30,000 दिले होते. ती ऍग्री झालेली, कारण तिला 3 का 4 गाणी मिळाली होती. बरोबर. सुंदर गाणी होती सर्व आणि अप्रतिम काम पण तिने खूप छान केलं होतं. तो सिनेमा झाला आणि त्याच्यानंतर 1-2 वर्षानंतर माझे एक परिचयाचे आहेत, आंधळ्यांची शाळा आहे, तर त्याच्यात 10वी पास झालेल्या मुलांना तिच्या हस्ते प्रगती काय म्हणायचं त्याला सर्टिफिकेट द्यायचे होते. म्हणून त्या शाळेच्या ज्या प्रिन्सिपल आहेत त्या माझ्या मैत्रिणी आहेत. ते म्हणाले की तिला बोलवशील का? आणि तोपर्यंत तिचं नाव खूप झालं होतं, कारण काकस्पर्श पण तिचा आला होता. तर मी तिला फोन केला, म्हटलं अगं केतकी असं असं येशील का? ते 10वी झालेल्या मुलांना तुझ्या हस्ते देणार आहे. आणि आंधळ्यांची म्हणजे किती, एक 10-12 मुलं असतात का, खूप वेळ जा. तर तिचे वडील म्हणजे मॅनेजर असल्यासारखेच आहेत. ते माझे नाही हो अमृता, इथे येऊ शकणार नाही, तिचे कॉन्ट्रॅक्ट झालाय. त्यांना ₹2 लाख ते मागतायत. हो. म्हणजे ज्या मुलीने अख्ख्या सिनेमात काम केलं ₹30,000 देऊन, 3 गाणी तिला मी दिली होती, ती मुलगी त्या प्रोग्रामला येऊ शकली नाही. ती यायला तयार होती, परंतु ती मला ते ₹2 लाख मागतायत, कारण तिचं त्या कंपनीवर कॉन्ट्रॅक्ट झालेलं आहे. ह्याच गोष्टीवर ऍक्च्युली मला आता आठवलं एक जी गोष्ट, रियालिटी शो मध्ये सिंगर्स जे आहेत, जे टॅलेंटेड सिंगर्स, आत्ताचे तुम्ही सिंगर्स बघाल तर खूपच टॅलेंटेड मुलं आहेत ही गाणारी. लहान म्हणजे एवढी, आणि आयडल मध्ये म्हणा सगळ्या. पण शो संपल्यानंतर त्यांच्याबरोबर मग शो साठी पण कॉन्ट्रॅक्ट करतात. मग त्याच्यावरती पण ह्यांचा जो आहे 40% 50% असं पैसे घेतात आणि त्यांचं लाईफ कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात, विच इज ऍक्च्युली इनह्युमन. रॉंग. ह्याच्यावरून मला अजून आठवते, हाच सिनेमा आरोही गोष्ट तिघांची, तो बाहेर थिएटरमध्ये 33 आठवडे चालला, परंतु एकाही चॅनलने तो घेतला नाही चित्रपट. त्याचं कारण तो रियालिटी शोच्या विरोधातला होता. मी रियालिटी शोचा खरेपणा काय असतो ते त्या सिनेमातून दाखवलं होतं. ही कथा मला सुचली कशी, इंटरव्ह्यू तुझा आहे पण मी बोलते, गप्पा मारते, पण कारण हे लोकांना कळू देत असं मला वाटतं. एकदा न्यूज मध्ये दाखवलं, बांगलादेशमध्ये रियालिटी शो चालू होता आणि ती जी पार्टिसिपेंट होती ती चक्कर येऊन पडली
आणि तिचा तिथे प्राण गेला असं म्हणजे त्या प्रेशर आणि टेन्शनमुळे. कारण ते परीक्षक म्हणतात की गाणं सम्राज्ञी, गाणं कोकिळा असं त्या लहान मुलांना. आणि बरोबर सुरुवातीला हे जे रियालिटी शो मध्ये हे मुलं येतात सारेगामा बरोबर. सारख्या शो मध्ये, इतके इनोसंट असतात, इतके छान असतात, हम्म. परंतु हळूहळू त्यांचं ग्रुमिंग ग्रुमिंग म्हणत इथे लाल लावून टाकतात त्यांना, हो. वेगवेगळे कसले तरी काहीही कपडे घालून त्यांना तिथे उभं करतात. आणि त्यांच्या गाण्याच्या इतकं म्हणजे प्रेशराईज केलं जातं त्या लहान मुलांना की त्याच्यामुळे असा ऍक्सिडेंट झाला, असं हे सगळं न्यूज. त्याच्यावर मला ती कथा सुचली आणि आरोही हा सिनेमा केला. हा जसं की ते जिंकलेली मुलगी असते, तिला कसं चढवतात आणि सगळे हा तिच्याशी कॉन्टॅक्ट करतात, परंतु जेव्हा तिच्याबरोबर काहीतरी ऍक्सिडेंट होतो, हा की जिला ते म्हणत असतात की अरे ये तो लंबी रस का घोडा आहे असं हा म्हणणारे, अरे ये तो लंगडी घोडी आहे असं म्हणून हा तिचे सगळे कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल होतात. हो आणि त्या जिंकलेल्या व्यक्तीचं लाईफ फक्त 1 वर्षासाठी असतं, कारण पुढच्या वर्षीच्या सीझन मधून दुसरे नवीन गायक तयार होतात बरोबर. आणि पहिल्यांदा विसरतात. आणि आज तू इतक्या मोठ्या पदावर पोहोचलेस, पहिला इंडियन आयडॉलस म्हणून, हो. परंतु तुझ्या नंतर जे इंडियन आयडॉल झाले, हम्म. आज ते काय करतायत, सगळ्या ऑर्केस्ट्रामध्ये गातायत, हम्म. त्यांच्या नावाने एकतरी गाणं आलंय का? हम्म. तर हे सर्व, आणि आता हे मी तुला थोडक्यात सांगितलं. हा सिनेमा थिएटरमध्ये 33 आठवडे चालला, अरे वा. बालमोहन शाळेमध्ये दाखवला गेला, हा किंग जॉर्ज शाळेत दाखवला गेला, अच्छा. पालकांसाठी, मुलांसाठी चित्रपट नाही, हा पालकांसाठी. की आणि पालक आपलं मूल स्क्रीनवर दिसावं म्हणून हो वाटेल ते कॉम्प्रोमाइज करतात. बरोबर त्यांची शाळा चुकते, वाटेल त्या मुलांसाठी पैसा खर्च करतात, बरोबर परंतु त्यांना हे कळत नाही की हे भवितव्य नाहीये. बरोबर. ह्यातून 100 मुलींमधून एखादी मुलगी किंवा हो एखादा मुलगा वरपर्यंत पोहोचला असेल हो जेमतेम. हो पण तो पण काही मोहम्मद रफी, किशोर कुमार, हो हो लताबाई, आशाबाई असं हो होणार आहे असं नाहीये. बरोबर. तर थोडंसं हा विषय होता. हो. आणि चॅनल कसं त्यांना एक्सपोज करतं, हम्म. जरी निवडून आल्यानंतर त्यांना असं असतं की लंडनची टूर, अमेरिका टूर, हो पण त्या टूरवर त्यांना घेऊन जातात हो आणि त्यांना तिकीट लावून त्या मुलांचे कार्यक्रम तिथे अरेंज केले जातात हो 8 दिवस. मग जी घिसापिटा त्यांनी त्या कॉम्पिटिशन मध्ये जी गाणी हो गायली, तीच गाणी तिथे जाऊन ते परत गातात. परफॉर्म करा. आई वडिलांना वाटतं अरे आम्ही आमच्या मुलीला लंडनच्या टूरला हा जिंकलेत म्हणून घेऊन चालले. ते काही होत नाही. त्यांना करेक्ट पूर्ण ज्यूस काढला जातो त्या मुलांचा, सगळे बरोबर पैसे वसूल करतात ते. करेक्ट करेक्ट. दिवसभर प्रॅक्टिस करा, फिरवून कुठेतरी जरासं जवळपास दाखवत असतील, परंतु त्यांना संध्याकाळी शो $100 $100 £100 $100 डाऊन. इतकं तिकीट लावून तिथे प्रोग्राम अरेंज केले जातात. हो हे सगळं मी त्या सिनेमात दाखवलं होतं. अच्छा. तुला गंमत माहितीये का, मी सगळं दाखवलं खरं, पण माझी फिल्म आजही तशीच घरात पडली. एकाही चॅनलने ती विकत घेतली नाही. अरे वा. हे सत्य आहे. हे सत्य लोकांना कळायला पाहिजे. त्यामुळे मी आता तेच म्हटलं तुला की तू खूप पहिला इंडियन आयडॉल होतास म्हणून. हो तर आता याच्यावरून मी तुला एक म्हणते की तुला अशी किती गाणी मिळाली तुझ्या नावावरची, तर मला एक 2-4 गाण्यांची झलक म्हणून दाखव. मला पहिलं तर सांगतो तुम्हाला, मला खूप कमी गाणी मिळाली. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर पण म्हणजे गाणं म्हणण्याआधी मला द्यायला आवडेल. कारण आपण सगळं पूर्ण ऑडियन्स जे असते ना, ही ह्या मुलांकडून एक्सपेक्टेशन लावून बसलेली असते. मांडून पण लावलेलं आहे ज्यावेळेला मी झालो, की अरे आता ह्याला सगळं मिळणार, हो, ह्याला एवढं का नाही नवीन मिळत, जेव्हा गायक नाही तयार झालं, झालाय. नाही मिळालं त्यावेळेला का नाही मिळत आहे, का नाही, कारण ह्याला काय असंच असतं रियालिटी शो मध्ये. पण ह्या इंडस्ट्रीमध्ये सर्वायवल खूप डिफिकल्ट आहे, खूप डिफिकल्ट. तुम्ही जर आज किशोर कुमार, रफी साहेब आणि आशाताई आणि लता दीदी हे जर म्हणतायत, तर जसं तुम्ही म्हटलं की बाकीचं तर कोणच नाही आलं. तुम्ही पहिलंच सुरुवातीलाच जसं आपण म्हटलं की हो, बाकीच्यांना यायला वावच नाही वावच कुठे. नाही मिळालं. तुम्ही विचार करा, जिथे 1960 मला वाटतं 1940-45 पासून जिथे लता दीदी गात आहेत आणि त्या 2000 पर्यंत गात होत्या आणि पुढे पण म्हणजे जोपर्यंत हो, होत्याच त्यांचं गाणं होतंच. मग एवढ्या वेळात किंवा एक मोठा काळ जो होता 4-5 सिंगर्सचाच होता. मग त्यावेळेला काय आपल्या देशात टॅलेंट नव्हतं? होतं ना टॅलेंट.
त्यामुळे इथे आज थँक्स टू रियालिटी शो, खरं म्हटलं तर थँक्स टू रियालिटी शो, की मुलांना तो जो ऑर्केस्ट्रा किंवा शोजचं एक छोटं हे आहे, प्लॅटफॉर्म मिळाला तो. छोटे छोटे जे स्टेज शोज करत होते. कारण आर्ट कलाकार सिंगर्सना हेच म्हटलं जायचं की तुम्ही स्टेज शोज करणार. आता आम्हाला पण तेच होतं की आम्ही स्टेज शोज करणार. तर ते त्या आणि फिल्म या दोघांच्या मध्ये कुठेतरी रियालिटी शोज आले. नाहीतर सिंगर लोकांना, कलाकारांना जागा कुठे आहे? आजही नाही. मी एवढी वर्ष एवढं सगळं नाव करूनही मराठीमध्ये माझं सगळ्यात मोठं गाणं सरसुखाची 2013 मध्ये आलेलं. गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना, पुलकीचा हूल तू इतके कळू दे थांबना, गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना, तोल माझा सावरू दे थांबना, थांबना, थांबना. वा. तर हे गाणं 2013 मध्ये मी गायलेलं. हा. त्याच्यानंतर मला मराठी गाणं आत्ता मिळालं बिग बॉस नंतर. म्हणजे माझ्यासारख्या कुठलं गाणं आर्टिस्टला गायलं? आता मी ते गायलेलं. आता हे सखे ग साजणी म्हणून एक फिल्म आली, त्याच्यामध्ये मी प्लेबॅक केलंय. अं, विजय भाटे म्हणून आहेत, त्यांनी कंपोज केलंय. सखे ग साजणे मनमोहिनी, तू वेड जीवा लावी, सखे ग साजणे मनमोहिनी, तू वेड जीवा लावी. मला एक विचारायचं, एवढ्या सगळ्या गप्पा मारल्या, तुझा आवडता गायक आणि गायिका कोणत्या? तसं बघायला गेलं तर मी असं एका गायकाला नाही म्हणू शकत, कारण पूर्ण तरी तो कोणीतरी एक खूप लाडका असतो रे. जसं मला गायला आवडायची ती किशोरदांची गाणी. हा. किशोर कुमार म्हणजे त्यांची गाणी मी अक्षरशः सगळीच गायलेत. हा. रफी साहेबांची गाणी, हा. रफी साहेबांची सगळी गाणी ऐकायला खूप आवडायची. म्हणजे तो जो पूर्ण ते 4 जे लोक आहेत, हो. आशाताई, लता दीदी, किशोरदा आणि रफी साहेबांची, ते 4 लोकांची तू म्हणजे हे आयुष्यातले सगळ्यात फेवरेट, सगळ्यात इम्पॉर्टंट सिंगर्स. आणि आत्ताच वाईट वाटतंय की हो. आशाताई गेल्या, खूप वाईट वाटतंय. हा. त्यांनी तर अजरामर गाणी दिलेली आहेत हो. सगळ्यांनीच, परंतु नुकत्याच त्या गेल्यात. आपलं खूप नुकसान झालेलं आहे संगीत हो. क्षेत्राचं. खूप वाईट वाटतंय. हो, आशाताईंची आणि म्हणजे मी 2-3दा भेटलोय. आता गणपतीच्या वेळेला एकदा मला परेलला भेटलेल्या, आणि माझ्या छोट्या मुलीला डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाल्या गाणं शिकवला. तर एकदम कणखर बोलण्याची पद्धत होती ना त्यांची. तर आणि आधी एकदा 2-3दा भेटलं, त्यावेळेला खाण्याच्या गोष्टी किंवा किंवा माझं दुबईला आहे, तू ये कधी आलास तर. हो, त्या अगदी खवय्या होत्या. त्यांना स्वतः करूनही खायला हो. आवडायचं. माझी हो. त्यांची एक आठवण आहे. त्यांच्याशी आम्ही एकदा कुठेतरी चाललो होतो. मी आणि माझे मिस्टर बरोबर होते आणि त्या शेजारी बसल्या होत्या. त्यांनी आपल्या पर्समधून खारी बिस्किट काढली. चहा आला हा. होता. तर त्या म्हणाल्या, तुम्हाला काही हरकत नाही ना, मी चहात बुडवून ती बिस्किटं खाणार आहे, हो. चालेल ना तुम्हाला? म्हटलं हो आशाताई, तुम्हाला काय नाही, आम्हाला सुद्धा बिस्किट बुडवून चहामध्ये खायला आवडेल. हो. नाही, मी साधी बाई आहे बाबा, मला असं हे जे आपलं टिपिकल खाणं आहे ना ते आवडतं. म्हणजे इतक्या मोकळे, फक्त ते खाण्याच्या त्याने आम्हालाही विचारलं की तुम्हाला काय हरकत नाही ना, मी चहामध्ये बिस्किट बुडवून खाणार आहे. हो, मला तर म्हणजे आशाताई आणि लता दीदी म्हणजे दोन्ही माझ्यासाठी ना खूप इम्पॉर्टंट पर्सन राहिल्या आयुष्यात. आणि दोन्ही पण डिग्निफाईड वुमेन ना, हो वेगळ्या हो पद्धतीने. हो. वेगळ्या दोघांचे नजरिये, दोघांचा एक बघण्याचा परसेप्शन वेगळा आहे. एक जे ग्लॅमरस त्यांच्या त्या एकदमच आशाताई नेहमीच खूप कलरफुल असायच्या, आणि एक एकदम सिंपल सिम्प्लिसिटी. सिंपल आणि एकदम शांत आणि सोज्वळ. आपण दोन्ही पण तेवढ्याच डिग्निफाईड, दोन्ही पण तेवढंच आपल्या करिअरवरती प्रेम करणार, दोन्ही पण तेवढ्याच पॅशनेट. म्हणजे हे माझ्यासाठी खूप शिकण्यासारखं होतं, कारण तुम्ही सिंपल राहून पण तेवढंच अचीव्ह करू शकता, तुम्ही ग्लॅमरस राहून पण तितकंच अचीव्ह करू शकता. त्यामुळे देर इज नो वन वे हो. टू सी युअर लाईफ.
आशाबाई इतक्या संपर्कात नव्हत्या, हा. परंतु लताबाई होत्या. हम्म. कारण माझ्या मुलाच्या लग्नात सुद्धा त्या आल्या होत्या त्या. अच्छा. आणि किस्सा म्हणजे तिथे एक लाईव्ह जलतरणचा कार्यक्रम आम्ही ठेवला होता अच्छा. टर्फ क्लबला. जवळजवळ 20 एक कलाकार होते, मोठा स्टेज आणि जलतरणचा. हो. आणि त्या वेळेच्या इतक्या पक्क्या होत्या. रिसेप्शन 7 वाजता, पण कोण मुंबईत 7 वाजता रिसेप्शनला येते? 8-9 शिवाय कोणी येत नाही. त्या 7 म्हणजे बरोबर 7 वाजता आल्या. आणि सांगायची अजून एक गोष्ट म्हणजे ते मैदानात खूप चालायचं होतं. म्हणजे अच्छा, अच्छा. एंट्री हा. जी होती ती खूप मोठा पोर्शन होता. हा. आणि त्यावेळेला मी तेवढं चालू नाही शकणार. मला लग्नाला यायची इच्छा आहे, पण हा. मी चालू नाही शकणार. तर आम्ही तेवढ्यासाठी नॅनो गाडी घेतली. अच्छा. आणि ती आजही त्याच्यात लताबाई बसल्या होत्या म्हणून ती अरे तशीच वा. ठेवली आहे. की त्या रस्त्यामधून आतमध्ये मैदानात, कारण तिथे मोठी गाडी येऊ शकत नव्हती कारण बरोबर. मैदानात होतं. त्या आल्या आणि मी बरोबर लवकर आले होते. त्यामुळे मला पूर्ण 1 तास त्यांच्याबरोबर गप्पा मारता आल्या, बोलता आलं. आणि हम्म. जलतरणवाले आलेले होते, त्यांना म्हटलं तुम्ही कार्यक्रम सुरू करा. त्यांनी तो कार्यक्रम चालू असताना त्या स्वतः उठून त्यांच्याकडे गेल्या आणि म्हणा तुम्ही इतकी सुंदर, सगळी जुनी गाणी वाजवली जात हो, होती, हो, हो. इतकी सुंदर गाणी वाजवता, इतकी सुंदर गाणी वाजवत. आणि त्यांनी त्यांचं सगळ्यांचं कौतुक केलं. हम्म. ते जलतरणचा जो ग्रुप होता ते म्हणाले मॅडम आम्हाला पैसे नको, हो. लताबाई इथे आल्या, त्यांनी आमचं गाणं ऐकलं आणि हो. आम्हाला इतकं अप्रिशिएट केलं, ह्याच्यापेक्षा आम्हाला काय हवंय म्हणे. त्यानंतर माझ्या नातवाबरोबर त्या खेळत वगैरे होत्या. हो. त्यांच्या घरी गेला होता माझा नातू तेव्हा. म्हणजे इतक्या साध्या आहेत हे लोक, म्हणजे इतक्या मोठ्या पदावर पोहोचून सुद्धा हो. त्यांचं वागणं वगैरे इतकं सिम्पल होतं. तसंच आशाताई पण, आता मी जसं म्हटलं परेलला आम्ही भेटलेलो मागे गणपतीच्या वेळेला. आणि तिथे एक अकॉर्डियन होता, तो ते हॉटेल होतं ॲक्च्युली, रेस्टॉरंटमध्ये आम्ही जेवायला गेलो. त्यांची पण फॅमिली आलेली, माझी पण फॅमिली, आम्ही बसून. आणि तो अकॉर्डियन वाजवता. तर आशाताई गेल्या त्याच्याकडे, त्याच्याशी अर्धा तास बोलत होत्या. कुठून आला, कुठे गाय करायचा, कुठे वाजवायचा, काय करायचा, कुठे शो केलाय, तो सगळं म्हणजे म्हणजे कधीही. दुसऱ्या कलाकारांची त्यांना हा, कदर होती. कदर आहे. तेच तर ना, आपण अगेन नो, ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट. आणि हे कलाकारांना, आर्टिस्ट लोकांना, आम्हाला हे आमचं चालूच आहे. ही जी स्ट्रगल जी आहे ना, ही एवढी मोठी आहे. आणि त्याच्यात परत लोक येऊन आम्हाला प्रश्न विचारायला लागतात की अरे कायच होत आहे, तुमचं काय होत आहे, ह्याचं काय होत आहे. इट इज व्हेरी डिसहार्टनिंग बरोबर आहे. टू एनी आर्टिस्ट. आम्हाला जे मिळतंय देवाच्या कृपेने, ते एवढ्या स्ट्रगलने मिळतंय. त्याच्यावरती आम्ही जर बसून आम्ही जर हे म्हणत आहे, अरे मला तर ते पाहिजे होतं, मला तर 7व्या माळ्यात जायचं, दुसऱ्या माळ्यातच का घर आहे माझं, तर मग संपलं म्हणजे. त्यामुळे मी तर तसंच बघतो. आणि तेच मी ह्यांच्याकडून पण शिकलोय की खूप आशाताईंचं, लता दिदींचं एक खूप स्टेटमेंट चांगलं आहे की जर मला नेक्स्ट जन्म मिळाला तर मी कलाकार नाही होणार, हो, त्या गायक नाही म्हणाल्या. होणार. एवढं सगळं साम्राज्य उभं त्यांनी केलं आणि एवढं मोठं जग बघितलं. जगामध्ये त्यांचं वन ऑफ, म्हणतात ना की हो, प्रत्येक तासाला त्यांचं एक गाणं कुठे ना कुठे वाजतंय. चालू असतं. आता तू हे मिळवण्याचं म्हणतोय, त्याच्यावरून मी तुला एक विचारते की समजा एक गाणं तू गायलंस, त्या गाण्याचे तुला मी फॉर एक्झाम्पल हा. म्हणते 50,000 मिळाले किंवा 1,00,000 मिळाले हम्म. की संपलं तुझा व्यवहार बरोबर. संपला. परंतु जी म्युझिक कंपनी असते बरोबर. ती त्याच्यावरती लाखो करोडो रुपये कमवते. बरोबर. कारण ते गाणं तुझं 1 दिवसाचं काम आहे, तू गाऊन घ्या. परंतु बरोबर. ते गाणं पुढचे 10 वर्ष, 15 वर्ष, आता ते मोहब्बते लुटाऊंगा हे गाणं हो. किती वर्ष अजरामर झालंय. हो. पण त्याचे राईट्स ज्यांच्याकडे हो. असतात, म्हणजे ती संगीत कंपनी असते, म्युझिक कंपनी असते, हो. ती त्याच्यावर करोडो रुपये कमवते. त्या बरोबर. गायकाला एक 5,000, 10,000, 20,000, हो. जे काय ते वन टाइम मिळतं. तर मला असं वाटतं की त्या गायकांना त्याची रॉयल्टी मिळायला पाहिजे. तुला काय म्हणणं आहे याच्याविषयी? मला पण मिळालं. मला पण असं वाटतं की गायकांनाच काय, प्रत्येक कलाकाराला जो त्या गाण्याचा भाग आहे, पर्सेंटेज वाईज तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. पण एक गायक हा एक मोठा फेस असतो. आज तुमची फिल्मला तुम्हाला जर एक तसा ऍक्टर, तुमच्या पसंतचा ऍक्टर नाही मिळाला, तर तुमचं फिल्मचं जे काय सक्सेस आहे त्याच्यात 30-40% घट येऊ शकतो. का गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी कितीतरी म्युझिशियन लागतात. हो. आणि त्या प्रत्येकाला 1,000, 2,000, 2,500 असे काहीतरी हो. पैसे मिळतात.
वन टाइम असतात ते, त्यांचं हो. झालं की काम संपलं. आपलं काय आहे ना, ही प्लेबॅक फेटर्निटी असल्यामुळे एक फिल्म इंडस्ट्रीच्या अंडर एक असल्यामुळे हा खूप आता मला जसा आपका अभिजीत सावंत माझा अल्बम आलेला आणि त्याच्यातूनच मोहब्बत लुटाऊंगा गाणं. आता मला त्याची रॉयल्टी बऱ्यापैकी येते. हा कारण हा एक इंडिव्हिज्युअल अल्बम होता हा आणि ते मला आयुष्यभर आता चालू राहणार. मला जी कंपनी ते देते. पण प्लेबॅकमध्ये ऑलरेडी जसं तुम्ही म्हटलं की कंपनी विकत घेते. मग त्या भरपूरशा त्याच्या ब्रांचेस आहेत, त्या गोष्टी आहेत. पण एका सिंगरला एफर्ट जेवढं काम आहे, त्या पद्धतीने जर त्याला मिळाले पैसे, इट विल बी मच बेटर आणि मी हे खूप का चांगलं. म्हणते, कारण या क्षेत्रात नव्याने येऊ इच्छिणारी जी मुलं हम्म. आहेत, गायक कलाकार आहेत, त्यांना ह्या गोष्टी माहीत हव्यात, हो. की आपण एक गाणं गाऊ म्हणजे लगेचच आपल्याला 5 लाख 10 लाख करोड मिळतील हो, असं हो. नसतं. तुम्ही ते गाणं एक 5-10 हजारात गाताय नवीन हो. कलाकारांसाठी, आणि त्याच्यावरती म्युझिक कंपनी पैसे कमवत असते. हो, तर हो. तुम्ही त्याच्यात करिअर करू इच्छित असणार तर तुम्हाला ही तयारी पाहिजे, की आपल्याला फारसे पैसे सुरुवातीला मिळणार नाहीये. हं. नाही त्याचा एक दुसरा पॉइंट ऑफ व्ह्यू पण आहे. आता आपण आज इथे बसून एवढा मस्त सी व्ह्यू बघून या गोष्टी बोलतोय. पण पण ही मुलं जी आहेत ना, त्यांना दिवसाचे महिन्याचे 5,000 कमावण्याचे पण वांदे असतात. त्या मुलाला आज अपॉर्च्युनिटी मिळते, एक्सपोजर मिळतोय, त्याला ते गाणं मिळतंय. हे पण आणि त्याच्यानंतर त्याचं काम वाढणार आहे, त्याचे शोज वाढणार आहेत, त्याला त्याच्यातून पण पैसे बनणार आहेत. त्यामुळे वाईट नाहीये. डील चुकीची वाईट नाहीये. नाहीये, पण हे डोक्यात पण हां, ठेवायला पाहिजे, की आत जर तुम्ही करिअर करणार असाल, हां. हा एक हॉबी म्हणून गात असाल ती गोष्ट हो, वेगळी, पण ज्याच्यावरच तुमची फॅमिली तुम्हाला पोसायची आहे, हो. याच्यातच तुमचं करिअर करायचंय, तर मला वाटतं त्यावेळेला तुम्ही विचार करायला पाहिजे, किंवा एक त्याच्या बरोबरीने काहीतरी साइड जोडधंदा म्हणतो ना बिझनेस. आपण, साईड बिझनेस, किंवा पैसे कमवण्याचं अजून एखादं काहीतरी. आजकाल आजकाल जे आहे ना, पर्सनली वाटतं सगळ्या मुलांना आणि आम्ही तर आता मी आता त्यांच्यासाठी नॉन रिलेटिव्ह म्हणू शकतो मी हा आत्ताच्या हा जनरेशनसाठी. मी स्वतःचं करिअर किंवा मी माझं एक्सपिरियन्स नॉन रिलेटिव्ह आहे असं म्हणू शकतो, किंवा नॉन रिलेटिव्ह, आय डोंट नो द राईट वर्ड. हम्म. पण आता मी रिलेटिव्ह नाही आहे आत्ताच्या जनरेशनसाठी. तरी सुद्धा मी सांगतो, आजकाल तुमच्याकडे अशा ॲप्स आहेत, तुमचे OTT प्लॅटफॉर्म्स आहेत किंवा तुमचे म्युझिक स्ट्रीमिंग ॲप्स आहेत आणि ह्याच्यावरती बाहेरगावची लोकं, मुलं, आपले पण मुलं जे आहेत ते गाणी बनवून फक्त टाकतायत, फक्त रिलीज करतात आणि ह्या कंपन्या त्यांना पैसे देताय. तर आजच्या टायमाला तुम्हाला गरज नाही आहे फिल्मवरती डिपेंडन्सी ठेवायची. तुम्हाला कोणत्याही कंपनीवर डिपेंडन्सी ठेवायची. तुम्ही जर चांगले म्युझिक करताय, तुम्ही जर चांगलं काम करताय, तर फक्त तुम्हाला मेहनत करण्याची गरज आहे. विदाऊट एनी थॉट प्रोसेस की अरे माझं काम चांगलं लोकांपर्यंत पोहोचेल, नाही पोहोचेल. आज सोशल मीडिया वर्ल्डमध्ये जे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, जी मला वाटते, इट्स नॉट टॅलेंट. आम्ही ज्या वेळेला सुरू केलं, इट वॉज लाईक की आम्हाला टॅलेंट दाखवायला लागतं. आता सोशल मीडिया वर्ल्डमध्ये तुम्हाला मेहनत दाखवावी लागेल. एक आणि आता तर म्युझिक क्षेत्रामध्ये सुद्धा एआयचं AI आहेच. पदार्पण झालेलं आहे. हो. तर त्याने कितीसा फरक पडलाय असं वाटतं, किंवा अजून पुढे काही फरक पडेल का? AI काय आहे, मला जसं आपण म्हणतो टेक्नॉलॉजी जी आहे ना, ही तुम्हाला शिथिल बनवण्यासाठी तयार होते किंवा तुम्हाला स्वस्त करण्यासाठी, कमी काम करण्यासाठी तयार होत असते. जी भागदौड तुम्ही पूर्वी करायची ती संपवण्यासाठी असते आणि तो प्रोसेस नेहमी आता तुम्हाला इतकं म्हणजे अक्षरशः जे गाणं बनवण्यासाठी आम्हाला महिनो टाकावे लागायचे. आता अशा ॲप्स आहेत. सुनो ॲप म्हणून एक ॲप आहे. तुम्हाला पूर्णतः प्रिपेअर्ड करून देतं गाणं आणि तुम्ही रिलीज करू शकता, एवढ्या चांगल्या क्वालिटीचं देतं गाणं. आता तुम्हाला फक्त डोकं वापरायची गरज आहे. त्यामुळे डोकं नको वापरायला पाहिजे. त्यामुळे एआयला पण डोकं वापरायची गरज हो, नाही असं म्हणते मी तुला. तसंच म्हटलं ना, की टॅलेंटची गरज नाहीये. टॅलेंटची गरज नाहीये. जे आपल्या वेळेला टॅलेंट आपण म्हणायचो, की आता फक्त तुम्हाला मेहनत आहे. टॅलेंटेड नाहीये आताची इंडस्ट्री. आताची इंडस्ट्री मेहनती आहे. तुम्हाला जर एखादा सोशल मीडियाचा जर तो वरती काम करतोय किंवा व्हिडिओज बनवतोय, तर तो किती जास्त व्हिडिओ बनवतोय, त्याच्यावरती त्याची पॉप्युलॅरिटी ठरली आहे.
है ना. बरोबर. किंवा किंवा कोणात म्युझिशियन आहे तर तो किती गाणी बनवून टाकू शकतो. आणि मग कारण त्याला उपचत जाणारच आहे, त्याला समजत जाणारच आहे. ज्या वेळेला आपण चालत जातो ना रस्त्यावरून, त्यावेळेला आपण हम्म. स्वतःच आपला मार्ग बनवत असतो. आंधळ्यासारखं तर कोण चालत नाही. त्यामुळे मी जर महिन्याची 2 गाणी 10 गाणी जर टाकत राहिलो ना, मला नाही वाटत की असं जर करणारा माणूस आहे तर तो चांगले पैसे नाही कमवू शकणार आत्ताच्या टायमाला, जे पूर्वी नव्हतं. पूर्वी आम्हाला म्युझिक डायरेक्टर्सकडेच बसावं लागायचं. प्लेबॅक्स हाच एक मोठा माझा माझा जे अल्बम होता आपका अभिजित सावंत, आणि त्याच्यानंतर मी जुनून अल्बम काढला, जो आम्ही लद्दाखमध्ये जाऊन शूट केलेला पूर्ण. 25-30 लाखाचा व्हिडिओ होता, एक व्हिडिओवरती आम्ही घातलेले. म्हणजे पूर्ण जाऊ देतात ते. त्याच्यानंतरचा एक अल्बम केला, तो एक मोठा अल्बम होता, पण तो नाही चालला. पूर्वी आम्हाला या माध्यमांवरती डिपेंडेंट राहावं लागायचं. लोकांचे हातपाय जोडावे लागायचे ज्या वेळेला आम्हाला आमचा अल्बम करा, तुम्ही हे म्हणावं लागायचं. आता गरज नाही. आताच्या जनरेशनला बिलकुल गरज नाही या गोष्टी करण्याची. अभिजित, मला अजून एक प्रश्न नेहमी पडतो. अनेक गायक किंवा गायिका गाणं गाताना डोळे बंद करून गातात. हा हा त्याच्या मागचं कारण काय? म्हणजे कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी, हा किंवा लोकांची, जमलेल्या लोकांची भीती वाटते म्हणून हा डोळे बंद करून म्हणतात का? किंवा हा. म्हणजे काय कारण काय असतं? त्यांचा सूर लागतो का? काय कारण काय? गंमतशीर गोष्ट सांगू, जी मी पण खूप करायचो. आणि ते एक सगळ्यात मोठं रिझन हेच असायचं की मी दिसलो नाही, मला बघायचं लोकांना नाही, फेस नको. नाही बघायचं. तर ही एक वाईट सवय आहे. हा. ऍक्च्युली बघायला गेलं तर खूप लोक करतात हे. आणि हे एक म्हणजे असतं ना ते, की उगच मी गायक आहे दाखवण्याची, ते असं डोळे बंद करून आपलं विचार मी खूप काय कर, असं काय गरज नसते. तुम्ही डोळे उघडे ठेवून पण कॉन्सन्ट्रेट करून पण तुमचा रियाज जर चांगला असेल, तुमची तुमची म्हणजे ती सिच्युएशन चांगली असेल तर सगळं व्यवस्थित होतं. तू जर गायक झाला नसतास तर कोण झाला असतास? मी जर गायक झालो नसतो तर मी म्युझिक क्षेत्रातच असतो. जसं मी म्हटलं की मी साऊंड इंजिनिअरिंग शिकलेलो, त्यामुळे साऊंड इंजिनिअरिंग किंवा एखाद्या स्टुडिओमध्ये मी करत राहिलो असतो. गाण्याच्या व्यतिरिक्त तुझ्या हॉबीज काय आहेत? तसं बघायला गेलं तर काहीच हॉबी नाहीये. व्हेरी खूप प्रामाणिकपणे सांगितलं तर माझी दुसऱ्या खूप छोट्या-छोट्या हॉबीज आहेत. टीव्ही बघतो मी जास्त करून, नाहीतर मग क्रिकेट तर खेळण्यासाठी बसून. मैत्रिणी? काही नाही. माझा कोण मित्र नाही, माझी कोण मैत्रीण नाही. फक्त माझी एक बायको आणि मी आणि माझी 2 मुलं. तुझ्या लग्नाविषयी हां. सांग. आम्ही दोघंही शाहूनगरमध्येच राहायचो हा. माई-मीसला. शाळेत पण आणि एकाच होता का? आणि एका ती इंग्लिश मीडियममध्ये, मी मराठी मीडियममध्ये होतो. हं. आणि पण मग त्यावेळेला असं काही नव्हतं. 11वी मग नंतर मग बोलता-बोलता आमचं मैत्री चालू झाली. मग मैत्रीमधून तीच परिवर्तन झालं. त्याच्यातून आमचं एक अफेअर चालू झालं. इथेच आम्ही शिवाजी पार्क, दादरवरती फिरायचो. तर तर ते सगळे होतात गोष्टी. पण जिद्द होती. एक प्रयत्न नेहमी होता की चांगलं करायचं आयुष्यामध्ये. तिने जिथून आलं तुला प्रपोज त्याच्यावरती. केलं की तू तिला प्रपोज केलं? सगळ्यात पहिलं मी केलं प्रपोज. हा. हां. पण त्यावेळेला तिला वाटलं की मी सीरियस नाहीये म्हणून. आणि आणि मे बी तिला नसेल तशा काही अफेक्शन पण माझ्याबद्दल. पण नंतर म्हणजे आमची खूप चांगली मैत्री झाली. पूर्ण पण नाही, 1 वर्ष तिने तुला गेल्यानंतर. हो इंडियन आयडॉल तू झाल्यानंतर हो म्हणाली का आधीच हो म्हणाली? नाही, नाही. त्याच्या आधीच हो म्हणाली. हा. म्हणून मी लग्न पण केलं. तर मग तुझ्या मागे काही मुली-बिली लागल्या होत्या की नाही? तुझ्या खूप मला, कॉलनीतल्या, जसं तुम्ही शाळेतल्या? म्हटलं, की लोकांनी ज्या पद्धतीने मला सपोर्ट केलाय, प्रेम दिलंय, अगदी जात-पात, धर्म, भाषा, दिशा सोडून लोकांनी मला प्रेम दिलंय. आज ते कोणीही, मिरॅक्युलस होतं. हो, कोणी एक म्हणू ती शकत नाही, लाट. की आम्ही जिंकवलंय अभिजितला. बांगलादेशचीच गोष्ट मला आता हो. आठवते. आम्ही एक शो करायला गेलो बांगलादेशमध्ये. तर बांगलादेशी म्हणजे ते काही इंडियन्स नाही आहेत. ते ते कट्टर. कट ते त्यांचे हो. बांगलादेशी आहेत. ते तिकडच्या देशातले आहेत. हिंदी बोलत नाही. ते बांगलाच बोलतात हं. तिकडचे. आणि आमच्या बिल्डिंगच्या हॉटेलच्या बाहेरच गर्ल्स हॉस्टेल होतं. हां. आणि त्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये त्यांना कळलं, की हे लोकं आज कार्यक्रमाला आलेत. पूर्ण दिवस, पूर्ण रात्र सगळ्यांच्या खिडक्यां आणि बाल्कनीमध्ये लाईट होती. सगळ्यांचे पोस्टर्स बनवून त्यांनी असे फ्लॅग्स बनवून बाहेर सोडलेले, अभिजित वी लव्ह यू, आय लव्ह यू, हे मी हे नाव, असं नाव.
आणि इतकं प्रेम. आणि गेटच्या बाहेर रोज ज्या दिवशी आम्ही आतमध्ये जायचो, बाहेर यायचो, मी म्हटलं आपल्या देशातली लोक आपल्याला समजतात, आपल्याला ओळखतात, ते प्रेम करतात, ते मी समजू जरी शकतो. गायक म्हणून तुझी तर ओळख सगळ्यांना आहे. आणि आपण अभिनयाच्या बाबतीत पूर्वी कसं असायचं की अभिनय करणाऱ्या अभिनेत्याला गायन सुद्धा यायला लागायचं, हो. त्यांची गाणी तेच गायचे. तर असं असताना आता कोणीतरी गायक, कोणीतरी अभिनय करतो, याविषयी काय म्हणायचं तुला? ऍक्च्युली हा खूप व्हॅलिड प्रश्न आहे. कारण ना आणि ह्याच्या आधीचं पण तुम्ही बघा, राज कपूर साहेबांना, ऋषी कपूर साहेबांना, ह्यांना म्युझिक यायचं, गाणं ते खूप चांगलं गायचे ते लोक. हो. आणि गाण्याचं सेन्स त्यांचं चांगलं दांडकं होतं, आणि त्याच्यामुळेच त्यांचं म्युझिक पण तेवढं चांगलं झालं, आणि त्यांच्या फिल्म्सचं म्युझिक. तर ते गोष्ट डेफिनेटली असली पाहिजे होती. आणि माहिती नाही, पण अगेन तेच आहे की अशा पद्धतीने पोर्ट्रे आणि केलं जातं आजकालचे ना. अनेक गायक दिसायला हँडसम आहे. समोर उदाहरण आहे माझ्या. गायिका पण इतक्या सुंदर असतात दिसायला, आपण हो. पाहतो. तर तसं जर झालं तर काय होईल? मला तर उलट आवडेल. कारण काय आहे, दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या पूरक आहेत, एकमेकांना कॉम्प्लिमेंट. एकमेकांच्या कॉम्प्लिमेंट तर आहेतच, प्लस सगळ्या भावनांचा खेळ आहे. तुझ्यासारखा हँडसम दिसणारा मुलगा, आवाज इतका छान आहे, तर तुला एखादी अशी भूमिका मिळायला हरकत नाही. मी ऍक्च्युली पूर्ण फिल्म केली ॲज अन ऍक्टर. ज्या वेळेला आयडल नंतर मराठी फिल्म केलेली, आणि मंगेश सातपुते म्हणून आहेत, जे आता खूप प्ले पण करतात, नाटकं करतात मराठीमध्ये. ते मला शिकवायला यायचे. हा. आणि त्याच्या आधी मला ऍक्टिंग बद्दल असं काही इंटरेस्ट नव्हता, रस नव्हता. पण ज्या पद्धतीने त्यांनी ऍक्टिंगचा जो एक प्रेम कसं असतं ना, ऍक्टिंग वरती कसं प्रेम केलं पाहिजे, कॅरेक्टर रोल्स जे आहेत ना त्याच्याबद्दलचं इम्पॉर्टन्स समजावलं, त्याच्यानंतर मला खूप इंटरेस्ट वाटला. आणि त्याच्यानंतरचं माझं शिक्षण जे आहे किंवा अंडरस्टँडिंग ऍक्टरसाठी ते खूप वेगळं झालं. आता माझे 2-3 इश्यूज आहेत, तर ते एखाद्याने हँडल केले, म्हणजे ऑफकोर्स तुम्ही तर मी नक्की ऍक्टिंग करू शकेन. बैल मुझे बस झाला आता. आता तुम्ही विचारला प्रश्न, तर आता मी उत्तर दिलं. आता पुढचं आणि तू उत्कृष्ट नकला करतोस. हा, मी आधी खूप खूप करायचो. हा, तर त्यामुळे मला आधी काही झलक माझ्या प्रेक्षकांना दाखव. मी आहे ना, जसं तुम्हाला आता गायकांचंच सांगतो, गायकांमध्येच तर मी पूर्वी, आता सपोज एक गाणं आहे, मोहब्बतें लुटाऊंगा, मोहब्बतें लुटाऊंगा, मैं छेड के मन का साज साज फिर गाऊंगा. तर हे गाणं माझं आहे. मी आता तेच जर किशोरदा गातील तर कसं गातील? तर हा एक पूर्ण, दाखव ना झलक. तर नुसतं असं किशोरदा सांगू जर, नको. तर किशोरदा जर गात, हाँ मोहब्बत लुटाऊंगा, मैं छेड के मन का साज साज फिर गाऊं. तर त्यांचं ना प्रत्येक गोष्टीला एक रेटून गायचं. हाय, तर असं करायचं सवय. हाय बांगलो, असं काय ते करायचं ना, बांगडो कैसा आहे. तर त्या गोष्टी खूप ऑब्झर्व, जसं रफी साहेबांनी गायलं, हो मोहब्बत लुटाऊंगा मैं, तर ह्या गोष्टी होत्या. किंवा मुकेश जी आहे ते, मोहब्बतें लुटाऊंगा मैं छेड के मन, असं अशा पद्धतीने. तर ह्या करायचं. तर कधी कधी शाळेमध्ये खूप करायचं. असं मिथुनदा तू करायचो अमिताभ मी. बच्चन, हा, मिथुनदा, अनिल कपूर यांच्या नकला खूप हो. छान करायचंस. त्याची झलक दाखव. मिथुनदाचं करायचं. ओय और अमृता जी, आपने मुझे यहाँ बुलाया, थैंक यू, बहुत बढ़िया लग रहा है मुझे आज. हाय काय रे. तो क्या बात, क्या बात, हा, क्या बात. त्याचं असं, होय क्या बात, ते असायचं. किंवा मग असं वरचेवर जसं अमितजींचं करायचं, अरे क्या बोलता है, ये जो आज आपने बुलाया मुझे बहुत बढ़िया लगा. अरे साला, आज मैं यहाँ आया हूँ, अमृता जी के साथ बैठा हुआ है, बहुत मजा है मुझे. और अमृता जी, आपका चैनल का नाम क्या है? क्या है नाम? अमृता फिल्म्स, वन ऑन अमृता वन. फिल्म्स. अमृता फिल्म्स को देखिए, सब्सक्राइब करिए. हैं? समझा कि नहीं?
आता मी तुला शेवटचा एक प्रश्न विचारणार आहे. संगीत क्षेत्रातली 4 दैवत आहेत. मोहम्मद रफीजी, किशोर कुमारजी, आशाजी आणि लताजी. हो. तर यापैकी तू अगदी एक संडे मॉर्निंग म्हण, इव्हिनिंगला बसलायस, हातात बिअरचा ग्लास आहे, असं समुद्रकिनारी बसलायस, विचार करतोय, गाणी गुणगुणतोय आणि अचानक डोरबेल वाजली आणि हे 4ही दैवत समोर आली. तर तुझी रिॲक्शन काय असेल किंवा तुझ्या त्यांच्याबद्दलच्या भावना काय असतील? बापरे! आता पण माझ्या अंगावर काटा आला असा विचार करून पण. ही म्हणजे खूपच मोठी गोष्ट जी विचार करण्याच्या पण पलीकडची आहे माझ्यासाठी. आणि भावना काय जसं आपण म्हटलं की जर आज जर आमच्या घराच्या बाहेर स्वयं राम आणि सीता जर उभ्या असतील हं. किंवा आमचे देव उभे असतील तर आपण काय करणार? पहिलं तर आरती ओवाळू आम्ही त्यांची. आमच्या घरामध्ये तुम्ही आलात, त्यापेक्षा आणखीन पुण्यवान गोष्ट माझ्यासाठी काय होईल? मौल्यवान गोष्ट असेल माझ्यासाठी, की असे माझे जे ज्यांना मी आयडल मानलं, ज्यांना आपला दैवत मानलं, ते आज माझ्या समोर उभे आहेत आणि माझ्याशी बोलतील, माझ्याबरोबर टाईम स्पेंड करतील. हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यापैकी दोघांबरोबर तर मी थोडा बहुत का होईना त्यांचा सहवास मला लाभलाय. तर ही खूप माझ्यासाठी खूपच मोठी गोष्ट आहे आणि मी एकलव्यासारखं अगदी बाहेर बसून मी ऑब्झर्व्ह करून त्यांच्याकडून खूप गोष्टी शिकलोय. बरं, तू आज येणार म्हणून माझ्या काही स्पॉन्सरने तुझ्यासाठी गिफ्ट्स पाठवलेत. हां, हं. ते मी तुला देते. अरे वाह! डॉक्टर जी.डी. पोळ फाउंडेशन यांचं मेडिकल कॉलेज आहे अरे वाह! आयुर्वेदाचं आणि हॉस्पिटल आहे. तर हां. हे सारे आयुर्वेदाचे प्रॉडक्ट्स आहेत. हर्बल टी, मसाज ऑइल, उठणं वगैरे सर्व. ओह! वॉव! आपण पुण्याला जाताना जी.डी. पोळ हां, हां, हां. दिसतंय ना, ते त्यांचंच आहे. हे प्युअर ओरिजिन्स प्युअर म्हणून आहे. ओरिजिन्स. हे सगळे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट आहेत. सगळा Oh, wow. खाऊ आहे. तुझ्या 2 छोटींसाठी दिले. थँक यू. धन्यवाद. सो स्वीट. सगळं तूप वगैरे कोल्ड प्रेस ऑइल हो. असं वापरलेलं आहे. सगळं हायजीनची पूर्ण काळजी घेतलेली आहे याच्यामध्ये. अरे वाह! मी तुला एक उघडून दाखवते. हे सगळे ऑल ओव्हर वर्ल्ड त्यांचे प्रॉडक्ट जातात. हे बघ, पॅकिंग पण very त्यांचं nice. फार सुंदर खूप आहे. चांगलं पॅकिंग आणि हो हो, पॅकिंग वगैरे सगळं इंटरनॅशनल लेवलचं आहे. हे त्यांचं सिम्बॉल. हे तर आमच्यासाठीच कामाला येईल. आता हे तर हो. मीच खाईन. कांदा, अरे. लसूण, मसाला पावडर आहे. आमच्या ह्या सगळे त्यांनी त्यांचे हे product पाठवलेले. बरं झालं तुम्ही सांगितलं. आता हे सगळं आमच्यासाठीच कामाला येईल. त्याचे नंबर वगैरे हो दिलेले आणि आहेत. याच्या पुढे पण मला यूज करायला बरं पडतील. आणि सिरो नावाच्या कंपनीचे हे प्रॉडक्ट आहेत. ओके. हे सगळे अमेरिकन प्रॉडक्ट्स आहेत. एका बॉटलची किंमत हम्म. 4 ते 5,000 रुपये आहे. पण अच्छा. ते या कंपनीने इथे आणून अनालिसिस करून इंडियामध्ये बनवले आणि इकडे हा. 400 ते 500 रुपयांमध्ये हे प्रॉडक्ट मिळतात. अरे वा. सगळे अमेझॉनवर उपलब्ध आहेत. प्रत्येकाचे कशा कशासाठी आहे ते हा. लिहिलेलं आहे. हे चष्म्याचे ग्लासेस क्लीन करण्यासाठी असं वेगवेगळे आहेत ते. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. ही एक पावडर आहे. मी आता 1-2 प्रॉडक्टचं सांगते. अच्छा. सगळी माहिती सांगत आहे, लिहिलेली आहे. हे ज्यांच्या घरात डॉग असतो ना स्पेशली, तर हा. एक प्रकारचा विचित्र वास येतो. आपण हा. जे डॉग लवर नाहीये ते गेलं की बरोबर. आपल्याला अस्वस्थ होतं. तर हे किंवा फ्रीज उघडला तर हा. घाणेरडा वास येतो सगळा. फ्रीजमध्ये किती दिवसाचं जेवण असतं. अच्छा. तर फ्रीजमध्ये एका वाटीत घालून ठेवलं की हा. म्हणजे जी ओडर असते ना ती ऍब्सॉर्ब होते. अरे वा. जो काय स्मेल असतो टॉयलेटमध्ये तुम्ही ठेवू शकता थोड्याशा वाटीत घालून 1 चमचा की काही त्याचा वास येत नाही, काही नाही. मग हे हे असं नाहीये असे- की एअर प्युरिफायर आहे ते आपलं हो, फ्रेशनेस साठी हो, आपण हो. आणखीन जास्त टॉक्सिक नीट मारतो ना. माहिती हे तुला तर याच्यात क्लिअर दिलेलं आहे. आहे आणि सगळे अमेझॉनवर Nice. उपलब्ध आहेत. आणि आता मी तुझ्या लेकींसाठी दिलं, तुला दिलं, हे खास शिल्पासाठी. अरे वा. थँक्यू. सगळ्या रेसिपीज आता ते इंग्लिश मीडियम मध्ये म्हणून तुला इंग्लिश मध्ये लिहिलेली तुम्हाला copy दिली आहे. खरं आता तुम्हाला सांगू का ह्याच्यात हा, मी खूप चांगलं जेवण बनवतो घरी. काय सांगतो? हो आणि मी आता लास्ट सीझन मास्टर शेफचा मी होतो. अरे वा. हा मी पार्टिसिपेट केलं. हा, त्यामुळे मग छान आहे. ह्याच्यात त्यामुळे अगदी- मला हे जास्त काम. अरे वरण भातापासून सगळ्या पंचपक्वानांपर्यंत सगळ्या वा. रेसिपीज याच्यात आहेत आणि हे सगळे ओरल हेल्थचे अरे वा. प्रॉडक्ट आहेत. डॉक्टर मयेकरांनी पाठवले ते तुझ्यासाठी आणि नॉट ओनली दॅट
तुझ्या ओरल हेल्थची काळजी एवढी आहे की पुढचं वर्षभर तुला डेंटल ट्रीटमेंट फ्री आहे त्यांच्याकडून. अरे वा, तुला जेव्हा थँक्यू, जायचं असेल तेव्हा मला सांग. धन्यवाद त्याबद्दल. खरं म्हणायला गेलं तर खूप मोठी गोष्ट आहे, कारण डेंटलचे इश्यूज तर आयुष्यभर चालू हो. असतात. तर तेच डॉक्टर म्हणतात. मेहरकर, थँक्यू सो मच. तू आलास त्याबद्दल खूप आभार, खूप आभार. खूप छान गप्पा झाल्या, मज्जा आली. या बाजूला कधी आलास तरी ऑलवेज वेलकम. थँक्यू सो मच, धन्यवाद. तुम्ही मला इथे बोलवलं आणि तुमच्यावर गप्पा मारायला मला खूप आवडलं, कारण जसं आपण मगाशी पण म्हणतो, मला मजा येणार आहे आज, असं मी ठरवून आलेलो. थँक्यू सो मच, धन्यवाद.